आणि त्या दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या। शरद पवारांचे पुढील 4 दिवसांचे सर्व कार्यक्रम तब्येतीच्या कारणास्तव रद्द। शरद पवार सिल्वर ओक निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत। आंबेडकर फॅशन वाटणाऱ्यांना फॅशन काय असते ते दाखवतो। संविधान बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवणार। संविधान दिंडीमधून उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल। यांची मस्ती पाहिली सत्ताधाऱ्यांची, तर ज्यांनी संविधान दिलं, ज्या आपल्या महामानवांनी आपल्याला संविधान दिलं, त्यांच्याबद्दल सुद्धा आंबेडकर 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 फॅशन वगैरे आहे। अरे तुमच्यासाठी फॅशन वाटते, दाखवतो तुम्हाला ही फॅशन काय। ठाकरेंनी धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं तर खरी शिवसेना कुणाची, यावर विधानसभेत जनतेने शिक्कामोर्तब केलंय। शिंदेंचं वक्तव्य। की शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं। विधानसभेत तब्बल 15 लाख मतं जास्त मिळाली। मग सांगा, माझा सवाल आहे, खरी शिवसेना कुणाची, याच्यावर शिक्कामोर्तब। एकनाथ शिंदेंच्या जालन्यातील सभेत अब्दुल सत्तार गैरहजर। मंत्रिपद न मिळालं नाही, अब्दुल सत्तार नाराज असल्याची चर्चा। तर जालन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आभार दौरा होता। महाराष्ट्र युवक काँग्रेस कार्याध्यक्षपदी आता शिवराज मोरे यांची नियुक्ती झाली। कुणाल राऊत यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच मोरेंची वर्णी। महाराष्ट्र युवक काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत धुसफूस। अमरावती त्रिशूलच्या नावावर शस्त्राचं वाटप। यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेतून त्रिशूलधारी शस्त्रांचे फोटो दाखवले। तर यशोमती ठाकूर यांची अवस्था महाभारतातल्या गांधीरासारखी। अनिल बोंडेंची प्रतिक्रिया। त्या प्रकारे त्रिशूलाचं वाटप करतायत, हे त्रिशूल नसून हे एक गुप्तीचा आकार आहे। आणि या अमरावती जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टींचं वाटप काही संघटना या ठिकाणी करतायत। यशोमती ठाकूरांना बांगलादेशी रोहिंग्या अमरावतीमध्ये राहतात, त्यांच्यावर कारवाई होते त्याचं दुःख आहे। आणि त्याच्यामुळं हे त्रिशूल वाटल्याचं प्रकरण ते बाहेर काढतात। इंदापुरात उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त अजितदादा सुप्रिया सुळे एकत्र, मात्र दोघांनी एकमेकांकडे पाहणं देखील टाळलंय। मात्र दादा आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये हस्तांदोलन झालंय। लाडकी बहीण योजनेत 30 लाख अपात्र महिलांना लाभ, 1,500 कोटी रुपये दिल्याचा एका वृत्तपत्राचा दावा आहे। तर अपात्र महिलांना लाभ मिळाल्याच्या बातम्या कपोलकल्पित। रुपाली चाकणकरांनी दावा फेटाळलाय। दिवसापासून संबंधित महिलांना म्हणजे लाभार्थी महिलांना लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे। कालच 1,14,00,000 महिलांपर्यंत लाभ पोहोचलेला आहे। आणि विरोधकांचा कपिलोकल्पित बातम्या करून त्या बाहेर माध्यमांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू असतो।